दूध बैठले सुटका नको देवास ऑफिस कमलेश्वर कमलेश्वर भूमिका द्वारका सायेश्वर जैन कोंडा भूमिका नारायण गुरोबस आज तुझो जत्रेचो दीस आज तू राजी जावची गावाक कौल दिवचो आज तू काय शब्द दितले तो खरो जावचो आज तुझ्याकडे मागणा मागतात कोणावर काय अडीअडचणी असेल दूर कोण निश्चित मनोकामना पूर्ण करून घे आज तू जो काय कौल दितलाय तो शब्द खरो कर जैतेचं रक्षण कर आणि पराळ कर. कोणच नाका ही जी भूमिका देवी असा ही भूमिका देवी आमची ग्रामदेवी आसा कोरगांवची ग्रामदेवी आसा हे एक कोरगांव हे पंचायतन आसा श्री संस्थान कमलेश्वर महागोदगाव हे पंचायतन आसा आणि ह्या पंचायतीच्या अंदर आणि 4-5 देवळां मंदिरां येतात. तशीच आमच्या सगळ्या कोरगांवांतली जी मंदिरां आहात ह्या महागुजरात किंवा ह्या पंचायतीना रिलेटेड आसात. प्रत्येक खंय ना कितें ताका ह्या दिल्ली आसा. तर कमलेश्वर ग्रामदेव आणि भूमिका ही ग्रामदेव ह्या देवी कडेन जो आतां तुमकां जो दिसता ही मुर्ती न्हय थंय एक सजावट केल्ली आसा. ताच्या फाटल्यान हे मोठी रोयण आसा आणि रोयण मातीची रोयण आणि ते मातीची रोयण असल्यामुळे म्हणजे पयलींची पद्दत कशी आसली की आमचो जो सगळो जो कोरगांव आसलो हो कोरगांव शेती प्रधान आसलो. जवळ जवळ सगळेच शेतकरी आसले आणि भू म्हणजे जमीन ह्या जमनीची पुजा करता आणि खंय येवन पुजा करता ह्या प्लेसीची त्यामुळे ही भू जमीन भूमिका अशें तिका नांव पडलें. ह्या जत्रेक कोरगांवांतलेच न्हय तर कोरगांवांतले भायले जे लोक आसात ते सुद्दां हांवें भक्तगण येतात. उदाहरणार्थ आमच्या कोरगांवांतल्यान जी चेडवां भायर गेल्लीं आसात दिल्ली आसात ती सगळीं आपल्या परिवारा सगळीं येतात. त्यामुळे ह्या जागराक मोठी गर्दी जाता. ह्या दिसांनी त्या शिवाय आमच्या गांवांतले प्रत्येक भायर आसा म्हणजे आमचे जे वेगवेगळ्या प्रकारचे समाज आहात ते सगळ्या सकयले समाज किंवा पयल्या समाजामध्ये सगळे जाण येतात आणि ओटी भरतात आणि ओटी भरून आपल्या मनातली ज्या इच्छा देवीकडे व्यक्त करतात इच्छा त्यांची पूर्ण करतात. त्यामुळे ही एक जागृत देवी नवसाक पावणारी देवी अशा प्रकारची व्याख्यात जाल्ली आसा. त्याच्यानंतर ह्या देवी आसत ह्या देवीच्या सकाळी ह्या प्रांगणात अनेक म्हणजे एकादशी अभिषेक अशा प्रकारचे विधी जातात. विधी झाल्यानंतर दुपारी साधारण 12 वाजता एक महानवेद जातात आणि महानवेद जे ह्या देवीचे जे मानकरी आहेत त्या मानकरीने
वाढला जाता आणि त्याच्यानंतर ह्या जत्रेच्या निमित्तान जे अनेक लोक ह्या ठिकाणी गेले असतात त्या लोकांक सुद्धा ह्या ठिकाणी प्रसाद दिलो जाता. त्याच्यानंतर ओटी भरण्याचं जो कार्य असा ओटी भरण्याचं ही सकाळपासून सकाळी 7 वाजल्यापासून आता 9, 10, 11 वाजेपर्यंत कायम हे चालू राहतं. आणि त्या ठिकाणी जे आता ते 12 वाजल्यानंतर पालखी मिरवणूक असतात पालखी मिरवणूक चालू असते. ही पालखी मिरवणूक झाल्यानंतर आपल्या हे जे आरोग्य दशावतारी मंडळ जे आहे हे आरोग्य दशावतारी मंडळ या ठिकाणी नाटक करतात आहे. पूर्ण रात्र जागर सकाळी याचा कार्यक्रम करतात. त्याच्यानंतर सकाळी परत या ठिकाणी सगळे महाजन वगैरे सगळे एका ठिकाणी येतात. त्याचा व्यवहार केला बाकीचे कोणाचे काय दे सगळं कंप्लीट झाल्यानंतर तिथं कापडाची पाहुणे होते आणि कापडाची पाहुणे झाल्यानंतर जमा करता झाल्यानंतर हा उत्सव समारोप होतो. संपला जातो. ओके.